नेरूळच्या सेक्टर 11 मधील सायलेंट व्हॅली सोसायटीच्या पुनर्विकासात धांदलीचा आरोप। नवी मुंबईत 40 वर्षांहून अधिक जुन्या सोसायट्यांचा पुनर्विकास वेगाने सुरू आहे। मात्र या प्रक्रियेत पारदर्शकता राखली जात नसल्याचे आरोपही पुढे येत आहेत। नेरूळच्या सेक्टर 11 मधील सायलेंट व्हॅली कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीतील पुनर्विकास प्रकल्पाबाबत सोसायटीतील काही सदस्यांनी पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले आहेत। सोसायटीच्या व्यवस्थापन समितीने सर्व रहिवाशांना विश्वासात न घेता नियमबाह्य पद्धतीने पुनर्विकास पुढे रेटल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे। विकासकाची निवड, कराराची माहिती आणि सभासदांच्या संमतीबाबत अनेक शंका उपस्थित करण्यात आल्या आहेत। या प्रकरणात पारदर्शक चौकशी व्हावी अशी मागणी रहिवाशांनी केली आहे। सायलेंट व्हॅली कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी माझ्या सोसायटीमध्ये पुनर्विकासाच्या माध्यमातून जे काही काम सुरू आहे त्याच्यात ज्या पद्धतीच्या धांदली आहेत, गैरप्रकार आहेत, ज्या प्रोसेस फॉलो होत आहे त्यावर आमचा आक्षेप आहे। आणि त्या प्रोसेसला प्रशासन आणि शासकीय अधिकारी का त्यांना एक एक वाटा बनवून देत आहे, का एक एक रस्ते बनवत आहे। आजही आमच्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी 20 लोकांना, 18 लोकांना, 15 लोकांना असे काही आकडे जे बाहेरच ठेवलेले आहेत, त्यांना त्यांच्या घराचा अधिकारच दिलेला नाही। अमोल कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।